नमस्कार. जय गोमाता. जय गोमाता. तुमचं नाव सांगा. नामदेव प्रल्हाद देवकर, गाव कुठलं? पात्री. पात्री. जे- वय किती आहे तुमचं? वय 75. 75. हां. आता हे जे ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक तुमचं जे ज्येष्ठ नागरिक म्हणून तुमचं आता नाव गिनतीत झालं जातं. हो. तुमचं वय किती आहे? 75. 75 वर्ष वय. हो. 60 वर्षाच्या पुढच्या लोकांना हां. आम्ही गावोगाव जाऊन नाव नोंदणी केलेली आहे. बर. आणि आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या आणि बार्शीच्या विभागातून जवळजवळ 1 लाख लोकांची नाव नोंदणी केली. त्यात तुमचं नाव नोंदणी झाले का? नाही. नाही झालं. मग आता करून घ्या. हो. आणि त्यांना 10,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे आम्ही मिळवून देणार आहेत. हो, 10,000 रुपये ज्येष्ठ नागरिकांना मिळाले पाहिजेत. मिळाले पाहिजे. पण तुमची काय व्यथा आहे मला सांगा. का मुलं सांभाळत नाही ती, घरी कोणी सांभाळत नाही ती, कामं होत नाही ती, हां. काय नाही होत नाही, पैसा नाही, पाणी नाही, दुखण्याला ह्याला पैसा येत नाही कुठलं. मग काय करावं, बसून काय उपाशी मारायची पाळी आली. मग आम्हाला ही 10,000 रुपये आम्हाला महिन्या मिळावा. मिळाले. मिळावा. मिळावा हो, ही मन अपेक्षा आहे. अपेक्षा आहे तुमची. हो. तर हे 10,000 रुपये कशाचे सरकारने कसे द्यावेत? तर महागाई भत्त्याला जोडलेलं वार्षिक उत्पन्न जे आहे 1,20,000 सरकारने दाखवले. हो. त्यातले 10,000 रुपये तुम्हाला द्यायला पाहिजेत. द्यायला मग तुमचे ते हक्काचे पैसे आहेत. हक्काचे आहेत. तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात. आहेत. तुम्ही देशाचे आधारस्तंभ आहेत. हो. देशाचे पिलर आहेत. आहेत. आणि देशाचे तुम्ही राष्ट्रीय संपत्ती आहेत. आहेत. तुम्ही जर संपत्ती नसती तरी तर मग पुढची पिढी आलीच नसती. आलीच नसती. बरोबर का नाही? बरोबर आहे. आज हे बघा गावोगावी ज्येष्ठ नागरिकांची एवढी व्यथा आहे की त्या लोकांना मुलं सांभाळत नाहीत, सुना सांभाळत नाहीत. काही सांभाळत असतील पण काही हाताच्या बोटावर मोजणे इतके सांभाळत असतील. 10% पण मी सांभाळते ती, 10%, 90% सांभाळतच नाही. 90% सांभाळत नाहीत लोक. 10% सांभाळते ती. हां. मग आणि मग तुम्ही कसं जगायचं? तुम्ही कसं जगायच्याच अडचणी आहेत. मग अडचणी काय? झाली. बघा या हो. व्यक्तींचं म्हणणं आहे असं की माझं जगायचं सुद्धा मुश्किल झालेलं आहे. तरी यांना 10,000 रुपये दिले पाहिजेत. आणि हा 10,000 तुम्हाला मिळवून देणारच आम्ही. हो. जोपर्यंत तुम्हाला 10,000 मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार. आणि यासाठी मी धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातून लोकसभेचा मी फॉर्म भरलेला आहे. भरलाय. तर त्यासाठी तुमचं आम्हाला सहकार्य मिळेल का? तुमच्या गावच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचं हो, संमती मिळेल का? देऊ की. तुमचं नाव काय? महादेव सीताराम कदम. हां. तर तुमचे जितके ज्येष्ठ नागरिक आहेत हो. तर तुमचं सहकार्य मिळेल का? मिळणार भरपूर. तुम्ही आम्हाला सांभाळ, आम्ही सांभाळणारच तुम्हाला. बस. म्हणजे तुम्ही ज्या तुमच्या गावच्या वतीनं तुम्ही सांगू शकताय की तुम्ही आम्हाला सहकार्य करणार. कारण तुम्ही आतापर्यंत कुठल्याही पंतप्रधानांनी दिलेले नाहीत पैसे. काहीच नाही दिलेलं. मग आता ज्या खासदारांनी दिले का? कुणी दिलेले नाहीत. पिवळी कार्ड्याची त्याला सुद्धा भत्ता मिळालेला नाही. आणि पिवळ्या कार्ड्या सुद्धा नुसतंच आव्हान सांगते ती, पैसे कार्ड्याला 5,000 रुपये देऊ, अमकं करू तमकं करू, पैसे तर घेते तीच. पैसे घेतात हो. पण तुम्हाला दिले नाहीत. नाही दिले. तर तुम्हाला हक्काचे पैसे तुम्हाला मिळाले पाहिजेत. मिळाले कारण तुम्ही पाहिजे. पण टॅक्स भरताय. हो. तुम्ही टॅक्स भरताय का नाही माहिती आहे का तुम्हाला? टॅक्स आहेत पण ते आपल्याला नाही नाही डायरेक्ट नाही भरत. इनडायरेक्ट टॅक्स भरताय. हा, हा, हा. तुम्ही जेवताय, रिक्षाने जाताय, जातोय. बसनं जाताय, पेट्रोलला पैसे भरत नाहीत का? भरतात तिकीट की. काढत नाही का? त्याच्यावर टॅक्स आहे आहे. की. तुम्ही जेवताय, चहा पिताय, हो. बिस्किट खाताय, त्याच्यावर की. पण टॅक्स आहे आहे. की tax. तुम्ही टॅक्स भरताय. भरताय. मग तुम्हाला 10,000 रुपये दिलेच पाहिजे. दिलेच पाहिजे. तुमचं म्हणून सांगतो तुमच्या हक्काचे पैसे आहेत. जॉब कार्ड द्यायची ती महिन्या 50 रुपये भत्ता म्हणून जाहीर केला आहे सरकारनं. हां. वरी ते जॉब कार्डावर बसून काम होत नाही, ती बसून पगार महिने येणार म्हणजे हां. त्याचा सुद्धा आतापर्यंत रुपया दिलेला नाही कोणी जॉब कार्डाचा सुद्धा. तुम्हाला रुपये दिलेला नाही. नाही. तर हे होते आमच्या पाथरीचे आमचे ज्येष्ठ नागरिक. नाव काय म्हणालात? नामदेव प्रल्हाद. नामदेवजी. तर यांचं असं गावची व्यथा त्यांनी सांगितली. तर या लोकसभेच्या इलेक्शनसाठी जे त्यांचं आमच्याकडे त्यांना संमती देणार आहेत आणि त्यांचा मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहेत. 10,000 रुपये ज्येष्ठ नागरिकांना दिलेच पाहिजे. त्यांचे हक्काचे पैसे आहेत ते मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि त्यांचे जे काही टॅक्स किंवा त्यांचा टॅक्स तरी सरकारने घेतला नाही पाहिजे. त्यांना जर 10,000 रुपये तुम्हाला द्यायचे नसतील तर ज्येष्ठ नागरिकांना टॅक्समधून वगळून टाका, ही आमची मागणी आहे. आणि याच्या माध्यमातून तुमच्या आशीर्वादाने आणि गाईच्या माध्यमातून बोला गोमाता की, गोमाता की. धन्यवाद. धन्यवाद.